आमचा मुलगा खूप छान चित्र काढतो, पण ते प्रोफेशन म्हणून घेऊ तर नको, पण चित्र काढतो तो पाहुणे आले की नक्की आपण आवडून दाखवतो, हे बघा माझ्या मुलांनी चित्र काढलं आहे, चांगलं आहे ना, ही बघा गणपती त्यांनी बनवलं आहे. पण ते सिरियसली तो जर करेल तर उद्या तो आपल्या देशासाठी काय बनवू शकेल ना, मोठे मोठे शिल्प. आता आपलं गुजरातमध्ये आपण बघितलं, एवढं मोठं जगातलं सर्वात मोठं शिल्प आपल्या भारतात त्यांनी बनवलं. तर तसं काहीतरी घडू शकतं याचा विचार नाही होत. आणि कारण हे प्रोफेशन असं दुर्लक्षित आहे थोडंसं. बोलण्याचा मुद्दा काय आहे की कलाकार हा एक वेगळा म्हणजे एक जगातला तो आपल्या धुंदीत असतो पहिली गोष्ट तर, त्यामुळे तो जगात तेवढा वावरत नाही वेगळ्या विषयाला. आणि सौंदर्यीकरण हा एक कलेचा भाग आहे आणि कलाकारच्या दृष्टीने जग पाहणं हे एकदम वेगळा दृष्टिकोन आहे. तर त्यांचं समाजाला काय देणं बनतं आणि ते कसं बनतं आणि ते कसं देतात ह्याच्यावर थोडंसं तर तुम्ही काय बोललात. आता इथे कसं आहे की आर्टिस्ट तुम्ही जसं बोललेत की ते एकटे स्वतःच्या ह्याच्यात मग्न असतात है ना, ते दुसरीकडे असतात, ते तसं आहे कारण ती प्रोसेसच तशी आहे की त्यांना जर आतमध्ये राहून आतला कलाकार शोधला नाही त्यांनी तर त्यांना बाहेर द्यायला असं काही राहणार नाही. तर ती प्रोसेसच ते आर्टची तशी की ते एकलकोंडे असतात, ते काय चुकीचं असं नाही आहे. असे पुष्कळ आर्टिस्ट आहेत, घायतोंडे आपल्या गिरगावातले, एक म्हणजे सगळं देऊन टाकलं त्यांनी. तर तसं ती प्रोसेसच आहे. आणि आर्टिस्टला पण हे एक्सेप्ट केलं पाहिजे प्रत्येक आर्टिस्टनी की आपण या सोसायटीचा भाग आहोत. तुम्ही किती एकटे राहिले तरी तुम्ही कुठेतरी वेगळीकडे जाऊन काही अर्थ नाही, तुम्ही या सोसायटीचे भाग आहे आणि 100% तुम्हाला सोसायटीला रिटर्न देणं येतं. जर तुम्ही सोसायटीला रिव्हर्स नाही केलं तर मग काही अर्थ नाही, फक्त स्वतःसाठी पॉसिबल नाही, तुम्हाला या सोसायटीला रिव्हर्स करायलाच पाहिजे. सोसायटीला देणं तुम्ही बोललात, रिव्हर्स करणं बोललात, ते नक्की कुठल्या माध्यमाने तुम्ही बोलायचा प्रयत्न करताय. आता कसं होतं की सोसायटीला रिव्हर्स म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं तर चुकीच्या मूर्त्या ज्या ते तर झालंच, पण नॉर्मली आता सौंदर्यशास्त्र आहे आपल्या इथे आर्टचं व्हॅल्यू कशासाठी होऊ शकतं. एक साधं उदाहरण देतो, त्याचं हॉस्पिटलमध्ये एका ठिकाणी मी गेलो होतो, तिकडे आतमध्ये त्या लोकांनी सगळे पेंटिंग लावलेले आणि शिल्प लावलेली. त्यांनी काय झालं, त्यांनी त्या रूमचं व्हॅल्यू वाढलं, म्हणजे त्या मरीजला पण बरं वाटेल असं त्याचं हे जस्ट असं उदाहरण जे आठवलं ते मी तुम्हाला सांगितलं पटकन. तर ते त्यांनी काय त्याला त्याला कर्तव्य आहे की आता ह्या माणसाला बरं वाटतं तर त्या हिशोबाने आपल्याला करायला पाहिजे. त्याच्या तिकडे जास्त पैसे बघणं असं नाही होत. गणपतीचं उदाहरण पण तसंच झालं की तुम्ही समाजाला शिकवता, मग गणपती पण तशाच पद्धतीने झाले पाहिजेत. खूप वेगळे गणपती किंवा गणपती बाप्पा एकदम वेगळा तसं नाही, तो आपला देव आहे, त्याला त्याच पद्धती बनवणारे तर शिल्पकारच आहेत. मग तुम्ही जे लोक तुम्हाला घेऊन येतात त्यांना सांगायला पाहिजे की तसं नाही बनणार गणपती, तसं नको बनवायला. खूप वेगळे जे असतात जे आपल्याला ज्या गोष्टीला आपला शास्त्र आधार नाही तसे गणपती बनवणं योग्य नाही, हे आपण सांगायला पाहिजे. मग अशा पद्धतीने आपण त्या सोसायटीचे पण देणं लागतो. अच्छा, तो आपण पण जसं तुम्ही बोललात तसं तुम्ही भरपूर जणांना असं नकार देता, म्हणजे कोणी आला आणि बोलला की मला असा गणपती बनवून दे, असा बाप्पा बनवून दे, तर तुम्ही असं काय नकार देता का कधी. आता तसं देतो होता, कारण खूप वेगळं असेल तर ते नाहीच सांगतो मी, म्हणजे ते कॉन्ट्रोवर्सी बनवून आपणच नाही सांगितलेलं बरं, कारण ते योग्य पण नाही आहे, मला पटत नाही मनात. म्हणजे आपले येतात पण हे थोडंसं अजून आश्चर्य आहे, कारण लोकांना नसतं माहिती, बऱ्याच वेळेला नसतंच ही गोष्ट माहिती, गणपती बाप्पा कसा असायला पाहिजे. मग खरं म्हणजे त्याच्या डोक्यावर पण उंदरांनी नाचणं योग्य नाही. आता तर तसे पण गणपती आपण बनवतो की त्याच्या डोक्यावर उंदीर मामा नाचतोय वगैरे, ते नसतं लोकांना वाटतं. छान वाटतं गणपती बघायला असं, हात तसे गणपती बाप्पा सिम्पलच पाहिजेत, पूजेचे घरचे गणपती. बरोबर, म्हणजे तुमची भावना एक आस्थेला पण जोडून तुम्ही म्हणताय. आणि मूर्तीला देवांचे विशेष जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा तुम्ही ते एक आस्थेचा पण ध्यानात ठेवता असं तुम्ही तुमच्या बोलण्यावरनं दिसतंय. ते तुम्ही बोललात की तुमचा म्हणजे एक पोर्ट्रेटचा आहे, बरोबर ना. तर जेव्हा तुम्ही कोणाचं असं माणसाचं जेव्हा बनवता आणि तेव्हा ऊर्जा एक वेगळी असते, आणि देवी देवतांचे किंवा गुरु महाराजांचे जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा ऊर्जा वेगळी असते की समान असते. नाही, जेव्हा आपण सद्गुरूंचं बनवतो ना तेव्हा खूप वेगळं आपल्यामध्ये वेगळे भाव असतात. जेव्हा तुमचे भाव सद्गुरूप्रती आहेत म्हणून तो भाव वेगळा येतो की ॲक्च्युली ही बांधिलकी होते लोकांमध्ये. नाही, आपले भाव सद्गुरूंमध्ये आहेत ना तेव्हा. आता जेव्हा आपण त्यांना ओळखतच नाही, जेव्हा आपल्याला माहितीच नाही, फक्त माहिती आहे की तेव्हा आपण त्या भावाने करायचं काम. पण जेव्हा आपले भाव सद्गुरूप्रती असतात तेव्हा आपण खूप वेगळ्या लेवलवरती ते काम होतं. लेवल म्हणजे की
एक आपले समर्पण जास्त चांगल्या पद्धतीने होतं असं वाटतं. आणि गणपती वगैरे करताना तर आपलं एक काम आहे ते तर करायलाच पाहिजे असं, कारण ते आपण आधीपासून सुरुवातच त्याच्यापासून झाली आहे, त्यामुळे ते एक वेगळं परत कामाची पद्धत आहे. नक्की. तसं पण आज गुरुवार आहे आणि नक्की आपण सद्गुरू म्हणून कोणाला म्हणजे हे करता? मला सद्गुरू म्हणून माझ्यासमोर जे सगळ्यातनं मला तारतात आणि ज्यांच्यावर खूप श्रद्धा आहे माझी, अशी स्वामी समर्थ महाराजांवरती आणि शंकर महाराजांवरती, ते प्रचंड श्रद्धा आहे. अच्छा, सुंदर. आणि आत्ता आपल्यासमोर पण शंकर महाराजांचे तुम्ही सुंदर एवढा म्हणजे कोरीव काम केलं आहे असं मला म्हणता येईल आणि एवढं चांगलं फिनिशिंग आहे. म्हणजे ही जर फिनिशिंग आली आहे तर ही मनापासून आली असावी की प्रोफेशनचा भाग आहे? प्रोफेशनच्या गोष्टी तर त्याच्यामध्ये आल्याच, मग त्याचा फायदा हा झालेलाच आहे, पण मनापासून आता मला ते सांगता येत नाही तुम्हाला एक्झॅक्टली काय, पण खूप त्यांनी करून घेतलं असं मला वाटतं. भगवंतांनी त्याच्यामध्ये स्वतः करून घेतलं असं वाटतं. म्हणजे कुठेतरी सद्गुरू महाराजांचा मी एक समजू शकतो की जर कुठली मूर्ती येते तर त्यामध्ये नुसतं तुमचं प्रोफेशन नव्हे तर तुमचा एक थोडासा जीव पण असतो त्यामध्ये आणि तुमचे भाव पण त्याला एकदम लागून असतात, त्यामुळे त्याची एक फिनिशिंग एक वेगळी रूपाने होत असते आहे ना. हो, बोलू शकतो. आता हे शंकर महाराज जी तुम्ही मातीची बनवली आहे बरोबर, आणि ह्याला पुढे काय करणार आहोत आपण? आता ही जी मातीची झाल्यानंतर हिचे आता मोल्ड टाकायची, ती फायबरमध्ये काढतो आपण. मोल्ड टाकून एक कास्ट फायबरमध्ये काढतो त्याच्यातनं पीस, आणि मग तो फायबरचा पीस मेटलसाठी द्यावा लागतो. मग ती मेटलमध्ये होते. अशी 3 लांबडी प्रोसेस असते ती. म्हणजे कुठलंही